हे आहे कृष्णकमळ निळ्या रंगाचं. याचे सुंदर सुंदर फुले आणि छान अशी वेल आहे. त्याची पानं पण पहा तुम्ही, पानं गिलक्याच्या झाडासारखी, म्हणजेच मराठी भाषेमध्ये दोडक्याच्या झाडाचे जे पानं असतात तसे त्या टाईपमध्ये कृष्णकमळाचे पानं आहेत आणि या छोट्या छोट्या कळ्या उमललेल्या पाहू शकता. किती लांब आणि उंच वेल गेलेली, त्याच्यासोबत गणेश वेल पण उगलेला आहे. तर गणेश वेलाला अजून फुलं नाही आले, छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत. पण हे कृष्णकमळ पहा तुम्ही, श्रीकृष्णाला अतिप्रिय आणि निळा कलर असा. आणि कृष्णकमळाचे 3 प्रकार आहेत. तर 3 प्रकारचे फुलं येतात कृष्णकमळाला, एक निळा, एक पांढरा आणि एक लाल, असे 3 प्रकारचे झाड आहेत कृष्णकमळाचे वेल. तर त्यापैकी सर्वात प्रिय हा कृष्णकमळ, कृष्णवर्णीय म्हणून हा कृष्णकमळाचे फूल. यालाच राखी बेल पण म्हणतात. राखी बेल यासाठी की ज्यावेळेस आपण हे पकडतो हातामध्ये किंवा हातावरती लावतो, तर ज्या राख्या आहेत, राख्यांसारखं असं मस्त सुंदर असं बाजूने फुललेलं छान वाटतं. आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या कळ्या ज्या आहेत ना, म्हणजेच त्याच्यावरती छोटे ते मोड आलेले आहेत फुलाच्या वरती. तर त्याच्यात श्रीकृष्णाचे रथाचे जे चाक आहेत, तर ते रथाचे चाक आणि रथाच्या चाकावरती पुन्हा धनुष्यबाण आणि गाडीचे एक पहिया मोडलेला, म्हणजेच असे त्याला 4 पाकळ्या नसून तर 3च कण्यावरती आहेत. म्हणजे मध्ये जे छोटासा तोर म्हणतो आपण किंवा फुलाचा, त्याला फुलाचा छोटासा गंधक असतो तो. तर इकडले आहे गहिनाथ पाटील, म्हणजेच आमचे आजोबा यांची समाधी, आणि ही त्यांच्या आईवडिलांची समाधी. तर ही मामांच्या दारातली वेल आहे. तर चला असंच भेटूया नवीन नवीन माहितींसोबत पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.